मित्रांनो, आमचं बोलणाऱ्या कावल्याचं आहे चॅनल. हे 4 दिवसामध्ये मॉनिटाईज झाले. तर सगळ्यांना थँक्यू बोल. तुझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाले. तनुजा इकडे सर्व काळ्याला झोपवते. हा तनुजा, कावळ्याला झोपवते काय तू? तो झोपला तो लाडात आलाय तो. तनुजा, तुझ्या 2 शब्द तू बोल ना, म्हणजे तो तुझ्या याच्याने थोडस आमच्या याच्यात बोलेल जरासं. काल्या तुझं ऐकेल तो. काल्या. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या बोलणाऱ्या कावळ्या या यूट्यूब चॅनलवर, म्हणजेच तनूचं यूट्यूब चॅनल, ज्याच्यामध्ये आत्ता एक गुड न्यूज आहे. गाईज, मी तुम्हाला खुशी होते मला तुम्हाला सांगताना का आपलं जे बोलणारं यूट्यूब चॅनल आहे ना, ह्याचं 4000चा जो वॉच टाईम आहे ना, हा कंप्लीट झालेला आहे. म्हणजे चॅनल आत्ता आपलं काय झालेलं आहे गाईज, मॉनिटाईज झालेला आहे. आणि फक्त 3 ते 4 दिवसामध्ये आपलं यूट्यूब चॅनल ओपन करून वॉच टाईम वगैरे सर्व कंप्लीट होऊन मॉनिटाईज झालेला आहे. आणि त्याचाच हा ब्लॉग असणार आहे. आणि काळ्यासुद्धा आता सध्या तो पाहुण्यांशी चर्चा करतोय. ओके, सर्वात पहिले तनू सर्वांना धन्यवाद दे. नमस्कार मित्रांनो, आमचं बोलणाऱ्या कावल्याचं आहे चॅनल. हे 4 दिवसामध्ये मॉनिटाईज झाले. त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. ते पण सांग त्यांना, असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. ओके, नवनवीन व्हिडिओ टाकत जातो. तर मित्रांनो, मी तर त्यांना सांगितले नवनवीन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर टाकत जावा. आणि बहुतेक जणांच्या मनामध्ये जी शंका होती का हा यूट्यूब चॅनल तनूचा नाही आहे, तर आता तनू तूच सांग, हा यूट्यूब चॅनल तुझा मॉनिटाईज झालाय. ओके, हा यूट्यूब चॅनल तुझाच आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये जो QR कोड टाकलेला आहे तो कोणाचा आहे? तो माझ्या दादाचा आहे. दादाचा आहे. गाईज, भरपूर जणांचे काही कमेंट्स होत आहे का तो यूट्यूब चॅनल दुसरे कोणाचं तरी आहे. तर हा यूट्यूब चॅनल तनूचाच आहे. आणि त्याच्यामध्ये जो QR कोड टाकलेला आहे ना गाईज, तो त्यांच्या दादाचा आहे. दादाचा म्हणजे का ह्यांची जी मोठी बहीण आहे, ओके, सध्या दवाखान्यात आहे ती, तर त्यांचे मिस्टरांचा आहे. त्यांच्या मार्फत हे यांच्यापर्यंत येते. म्हणजे ते पण त्यांचे फॅमिली मेंबरच आहेत. ओके, तसे फॅमिली मेंबर खूप आहेत. बघा, इथे आद्यापैकी आमचा डॉगेश भाई आलाय. ओके, हा पण एक फॅमिली मेंबरच आहे. ओके, डॉगेश भाई पण भरपूर आहेत, 4-5 तर आहेत इथे. ओके, तर व्हिडिओमध्ये ते पण तुम्हाला दिसत जातील कधी कधी, तर त्यांना पण व्हिडिओमध्ये घे. डॉगेश भाई पण भरपूर आहेत. ओके, तर गाईज, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ह्यांचं यूट्यूब चॅनल खूप चांगल्या पद्धतीने ग्रो झालाय. मी भरपूर यूट्यूब चॅनल भरपूर लोकांना ओपन करून दिले. ओके, आणि माझे स्वतःचे पण आहेत. पण एक 4-5 दिवसामध्ये मॉनिटाईज म्हणजे वॉच टाईम वगैरे कंप्लीट होऊन मॉनिटाईज होणं हे साधी सोपी गोष्ट नाही आहे. कारण कसं होतं ना, कुठलाही यूट्यूब चॅनल जेव्हा ओपन केला जातो ना, कमीत कमी 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष ते मॉनिटाईज व्हायला लागतात. म्हणजे वॉच टाईम वगैरे सबस्क्रायबर वाढायला खूप वेळ लागतो. आणि हे सर्व जे यूट्यूबर्स आहेत ना, ह्यांना सर्वांना ह्या गोष्टी माहिती असतील. परंतु योगायोगाने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हा यूट्यूब चॅनल त्यांचं चांगल्या पद्धतीचं ग्रो झालेला आहे. आणि आम्ही तनू स्वतः पुन्हा रिक्वेस्ट पण करते की जेणेकरून हा जो यूट्यूब चॅनल आहे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. कारण ती मराठीमध्येच व्हिडिओ बनवते. तर जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये पोहोचवा, जेणेकरून त्यांचे सबस्क्रायबर वाढतील, त्यांचे व्ह्यूज वाढतील आणि त्यांना सहकार्य होईल. कारण आपण समजा पैसे किंवा इतर काही गोष्टी नाही देऊ शकलो तरी पण आपण त्यांचे व्ह्यूज त्यांना देऊ शकतो, ज्याच्यामार्फत त्यांना यूट्यूबकडून पैसे भेटू शकतात. आणि त्यांचा फॅमिली आहे ती थोडी ग्रो होऊ शकते. मित्रांनो, हा तुमचे सर्वांचे धन्यवाद. तनू, सर्वांचे धन्यवाद पुन्हा दे. धन्यवाद तुमच्या सर्वांचे. आता त्यांनाही
डॉलरमध्ये पैसे यायला सुरुवात होतील. जेव्हा पहिला पेमेंट येईल तेव्हाही तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. आता 10 दिवस राहिलेत, बघूयात $100 त्यांचे होतात का, किती व्ह्यूज येतात, हे सर्व तुमच्या हातामध्ये. तर शेअर करा, सपोर्ट करा या फॅमिलीला. मी म्हणतो ना गाईज, सपोर्ट करा. भरपूर लोक येतात, व्हिडिओ बनवतात, निघून जातात. मी पण स्वतः आलो, मी पण व्हिडिओ बनवले, परंतु मी एक ॲज अ हेल्प म्हणून यूट्यूब चॅनल मी त्यांना सर्व सजेशन दिलं का ठीक आहे, सर्व तर बनवतायत, एक तुमचं स्वतःचं ओपन करा, जेणेकरून तुमचं एक सातत्य जे इन्कम आहे ते चालू राहील आणि जेणेकरून ते तुम्हाला पुढे निरंतर राहील. भरपूर लोक आले, 200 दिले, 500 दिले, व्हिडिओ बनवले, त्यांच्या चॅनलवर टाकले, स्वतःचं चॅनल ग्रो करून घेतला. नाही, करावं ना, मी पण टाकलंय, त्याच्यामध्ये काय शंका नाही आहे. ओके, तुम्हीच ह्या कावळ्याला फेमस केलेला आहे. फक्त माझं असं म्हणणं आहे ना, की जेव्हा त्यांनी अपील केली का माझा बोलणारा कावळा हा यूट्यूब चॅनल आहे, तर तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकायला काय हरकत नव्हती, जेणेकरून आणखी त्यांचे सबस्क्रायबर वाढले असते. म्हणजे जो नुसतं बोलणं आणि प्रत्यक्षात करणं ह्यात जो फरक आहे ना, तो थोडासा आम्हाला जाणवला या हप्त्याभरामध्ये. तर सर्वांना रिक्वेस्ट आहे, आपल्याला कोणाला काही बोलायचं नाही आहे, पण जर तुमचे बोलणाऱ्या कावळ्यावरचे व्हिडिओ जर व्हायरल जात असतील ना, तर गाईज त्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा ते व्हिडिओमध्ये एक बोलणारा कावळा ज्यांचं खरे मालक हे आहेत, तर त्यांच्या चॅनलचं प्रमोशन करायला मला तरी असं वाटतं ते एक पुण्याचं कामच असू शकतं. ओके, आणि ते डोक्यातून तुम्ही काढून टाका का माझे यूट्यूब चॅनलवरचे सबस्क्रायबर मग त्यांना जातील, मग त्यांचे व्हिडिओज बघायला लागतील. तर तुम्हाला तेच म्हणतोय का ज्याच्याकडे मोबाईल आहे, जो व्ह्युअर्स आहे, ओके, व्ह्युअर्स आहे, तो काय फक्त नुसता एक व्हिडिओ बघून थांबतो का? नाही, तो पूर्ण दिवसभरामध्ये असे 10, 15, 50 अनेक व्हिडिओ बघत असतील, स्क्रॉल करत असे बघत असतील. ओके, त्याच्यामध्ये तुमचंही बघेल, हेचंही बघेल, आणखी कोणाचे ते बघतच असणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही ते डोक्यातून काढून टाका का माझे सबस्क्रायबर त्यांना भेटतील. म्हणजे आपण म्हणतो ना, एक दुकानातला गिराईक दुसऱ्याकडे जातो तर तो एखाद्या वस्तूसाठी घेऊन जातो, परंतु हे जे बघायची भूमिका आहे ना, तर एक व्ह्यूअर्स तो 10 जणांना सबस्क्राईब करून 10 जणांचे पण व्हिडिओज बघतो. तर ते तुमच्या डोक्यातून काढून टाका का मी माझ्या चॅनलवर बोलणाऱ्या कावळ्याचं प्रमोशन केलं तर मग ते माझे सबस्क्रायबर त्यांना जातील, मग माझे व्ह्यूज डाऊन होतील. हे डोक्यातून काढून टाका. कारण मी जेव्हा माझ्या चॅनलवर प्रमोशन केलं आणि लगेचच जेव्हा मी व्हिडिओ टाकला आणि दुसऱ्या दिवशी लगभग आपले 1000 कंप्लीट झाले ना सबस्क्रायबर. ओके, 1000 आमचे कंप्लीट झाले आणि लगभग 2000चा टाइम पण त्यावेळेस कंप्लीट झाला होता. म्हणजे ते व्ह्यूअर्स लगेचच त्यांनी सर्वांनी सपोर्ट केला. मी त्यांनाही थँक्स म्हणेन जे माझ्या व्हिडिओ बघून इथे आले, त्यांनी सबस्क्राईब केलं, त्यांनी व्हिडिओज पूर्ण बघितले आणि ते कंटिन्यू बघतात. त्यांचे सर्वांचे धन्यवाद का त्यांनी एक मी अपील केली होती माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्यांनी लगेचच इकडे येऊन सपोर्ट केलं त्यांना. आणि तुमच्याच याच्याने एक 3 ते 4 दिवसामध्ये आपल्या बोलणाऱ्या कावळा ह्या यूट्यूब चॅनलवरचे एक जो वॉच टाईम होता तो कम्प्लीट झाला. ओके, तर आता त्याने तनूला मी सांगितलं की नवीन नवीन व्हिडिओ बनवू ते व्हिडिओ, तर ते नक्कीच ते चांगले चांगले व्हिडिओज आणखी बनवेल. ओके, तुमच्या कमेंट्स पण आता का आणखी थोडं काहीतरी वेगळे शब्द बोलायला शिकवा. तर गाईज आता त्याला राम, जय श्रीराम, ओके, हे असे काही शब्द आहेत. ओके, जे सर्वांना एक आपलंसं करणारे आहेत. म्हणजे देवाचं नाव आहे तर ऑब्विसली सर्व आपलंसं करणारच आहे. तर ते नवीन नवीन शब्द पण आता तो बोलण्याचा प्रयत्न करतोय, शिकतोय. ओके, तर ते पण व्हिडिओज ते टाकत राहणार आहे. आय होप. आजी, तुम्हाला कसं वाटतंय आता पैसे येणार? कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय ना. काय बरं वाटतं का? तिकडे कॅमेरा आहे, तिकडे बोला. बरं वाटतंय? बरं वाटतंय. ओके, हो तर लोकांनी बघितले पाहिजेत का नाही व्हिडिओ? ना. चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे की नाही? मग केलं पाहिजे ना. हो ना. ओके, तर मित्रांनो, तुम्ही जे आपले व्ह्युअर्स आहात, ओके, बोलणाऱ्या कावळ्याला सपोर्ट तुम्ही केलात, धन्यवाद. सर्वांचे मनापासून पूर्ण फॅमिलीच्या वतीने धन्यवाद. तनू, तू पण त्यांना सर्वांचे धन्यवाद माग. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार. आभार. आजी, तुम्ही पण सांगा सर्वांना धन्यवाद, आभार व सर्वांना प्रदर्शन करा. धन्यवाद. सर्व फॅमिली, सर्व कुटुंब आभारी आहे. आणि आता तुम्ही बघू शकता तनूच्या चेहऱ्यावर आज हास्य आहे. म्हणजे काय झालंय, अरे सर्वजण येतात, व्हिडिओ बनवत आहेत, सर्वांच्या चॅनलवर टाकतात. आता तिचा स्वतःचं चॅनल जेव्हा मॉनिटाईज झालं तर ते एक खुशी आहे ना, ही बघण्यासारखी होते. मी तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं का आज आपल्याला काय करायचंय, आज आपल्याला तनूकडे जायचं आहे. बोलणाऱ्या कावळ्याचे जे मालक आहेत
ते यूट्यूब चॅनलचे मालक आहेत बोलणाऱ्या कावळ्याचे, आणि कावळा लहानाचा मोठा तनूनेच केला, त्यांनीच त्यांना बोलायला शिकवलं, आणि आज त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं. आपल्या त्यांची रिॲक्शन बघायची होती, आणि खरोखर किती गोड रिॲक्शन आहे पूर्ण फॅमिलीची, तुम्ही बघू शकता. खूप 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 मनापासून धन्यवाद. खूप सपोर्ट केला तुम्ही. असं सपोर्ट आता फक्त इथपर्यंत सपोर्ट देऊन चालणार नाही. आता त्यांचं मॉनिटाईज झालेलं आहे. आता जेवढे व्ह्यूवर्स वाढतील ना गाईस, ह्याच्या मार्फत त्यांचे व्ह्यूजचे पैसे त्यांना भेटणार आहेत, आणि त्या व्ह्यूजच्या पैशातूनच त्यांचं कुटुंबाचं थोडं हेल्प होणार आहे. तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली ही एक वाडी आहे, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, बगीचा आहे. हा मुंबईमधला एक शेट आहे, आणि तिथे हे त्यांनीच बनवलेलं आहे, आणि तिथे हे सध्या वास्तव्यात आहेत. ओके, गावामध्ये त्यांचं एक छोटंसं आहे घर. ओके, परंतु ते आता सध्या दुसऱ्यांकडे मोलमजुरी करतायत. तर त्यांची जी आर्थिक परिस्थिती, आता तुम्ही बघायला गेलात तर त्यांच्या 3 मुली आहेत. ओके, एक तर आत्ताच दवाखान्यामध्ये आहे मोठी मुलगी. ओके, एक 35-40 हजार रुपये त्यांना खर्च पण झालेला आहे. जस्ट आता त्यांचे आई बाबा दवाखान्यामध्ये डबा घेऊन गेलेला आहे. ओके, हे पूर्ण सांगणं मला पण योग्य वाटत नाही, परंतु आहे त्यांच्या मागे. आता बघा, एवढं गरीब कुटुंब आहे, 35-40 हजार खर्च म्हणजे काय खूप मोठा खर्च झाला आहे ह्या कुटुंबासाठी. तर त्यांना जे सहकार्य होणार आहे ना, ते यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना जर सहकार्य झालं, त्यांनाही 2 पैसे भेटायला तर खूप चांगलं होऊन जाईल. ओके, तर आता तनूचं शिक्षण पण 12वी झालेलं आहे. थोडं कॅमेराशाही आहे, परंतु बोलतील. आता एक ती परतू आहे, तर जिला इंट्रोड्यूस करायची आहे. मी जेव्हा पण येतो तेव्हा ती नसते. तनू, आता तुझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या परतूला घे. ओके, आणि ती बिंदासपणे बोलते पण, जशी तनू बोलत नाही. ओके, परंतु ती परतू आहे ना, ती बोलते, आणि काळा पण तर तिलाच आवाज देतो, परतू परतू परतू. तर काळाचा पण आवडता व्यक्ती आहे परतू, आणि हे मुलीचं नाव आहे. ॲक्च्युली 3 मुलीच आहे. तर ह्या कुटुंबाला आपल्याला सर्वांना सहकार्य करायचं आहे. मी तर करतच आहोत, आणि कोणी कमेंट्स करत असतील का हे तिथे जातात स्वतःचा फायदा करून घेतात, तर बघा कसं आहे ना, मी इथे येतो तर मी त्यांच्यासोबत व्हिडिओ शूट करतो. ओके, तर हे त्यांच्याच चॅनलवर जात आहे. ते आता त्यांना थोडं स्क्रिप्टिंग द्यावी लागते. आता हा पण त्यांचाच यूट्यूब चॅनलला हा पडणारा व्हिडिओ आहे. सेकंड थिंग का, माझ्यासोबत माझा मुलगा येतो, तिथे बरेच जण लोक येतात. तिथे जाऊन जेव्हा कावळा बोलतो तर आमच्या हातामध्ये, माझ्या छोट्याच्या हातामध्ये पण तो कॅमेरा असतो, आणि तोही शूट करतो, आणि तो आमच्या जे प्रदीप पाटील ॲक्टिव्ह लाईफ आहे त्याच्यावर टाकतो. ओके, तर त्याच्यामध्ये काही जणांच्या पोटात दुखण्यासारखं काय आहे मला ते दिसत नाही. ओके, एक तर तुम्ही हेल्प करत नाही, आणि प्लस तुम्ही काहीतरीच असा वेडेवाकडे कमेंट्स करता. चुकीचं आहे, ते खूप चुकीचं आहे. तुमचं एक चुकीचं कमेंट आहे ना, त्यांना डिमोटिवेट करू शकतं. हे लोकांनी जे यूट्यूब चॅनल ओपन केले ना, ते डिमोटिवेट होऊ शकतात. कारण हे तुमच्यासारखं असं कुठल्याही गोष्टीचं फक्त हसण्यापुरतं किंवा ह्याच्यापुरतं नाही. हे असं एक सर्वसामान्य कुटुंब आहे ना, का ही जेवढी सर्वसामान्य लोक असतात ना, ह्यांना एक असं बोलणं पण कुठेतरी आतमध्ये खूप मोठा घाव करून जातो, आणि कदाचित ह्याच्यातून ते कदाचित यूट्यूबवर व्हिडिओ बनवणं पण सोडून देऊ शकतात. कारण लोक काहीतरी वेडेवाकडे बोलतात, त्यांना ते सहन नाही होणार. मग त्याच्या पापामध्ये सहभागी होण्यापेक्षा तुम्ही त्यांना उत्स्फूर्त करा. नसेल तुम्हाला आवडत तुम्ही बघू नका. सरळ काय माझं म्हणणं काय, तुम्हाला नाही आवडत ते तुम्ही बघू नका. आणि जर खरंच सपोर्ट करायचा असेल आजी, बरोबर ना, खरंच सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही चांगले चांगले कमेंट्स करा, व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, नाही आवडलं तर सोडून द्या, अनसबस्क्राईब करा, पण डिमोटिवेट करू नका. कुठल्या तरी वेडेवाकडे कमेंट्स करू नका. कारण कसं होतं ना, लोक आपण म्हणतो हौशे नवशे गवशे सगळे असतात, त्या पद्धतीचे आहे. आता तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमध्ये राहायचं आहे हे तुम्ही समजा. मी तर त्यांना सांगितलंय कमेंटवर तुम्ही जास्त लक्ष देऊ जाऊ नका. सेकंड थिंग, का मी त्यांना हेल्प करतोय, तर मी इथे येतोय तर काही व्हिडिओज मी पण शूट करतोय. मी पण इथला नाही आहे, मी लांबून येतोय. ओके, त्यांना हेल्प करतोय, तर काही व्हिडिओ मी शूट करतो, माझ्या चॅनलवर पण टाकतो. आणि तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, माझा हा फक्त प्रदीप पाटील ॲक्टिव्ह लाईफ हा एक यूट्यूब चॅनल नाही आहे. ओके, तर तेही इंट्रोड्यूस करतो. हा माझा प्रज्वल आहे. प्रज्वल इकडे. हा माझा एक मोठा मुलगा आहे, इथे बस. तुझ्या यूट्यूब चॅनलचं नाव सांग. प्रज्वला नव्या चॅलेंज शो. ओके, प्रज्वला नव्या चॅलेंज शो आहे. ह्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, तो पण मॉनिटाईज आहे. आणखी एक माझा छोटा आहे, 5 वर्षाचा आहे, त्यालाही बोलवतो. बाबडी इकडे, इथे बस. सर्वांना हाय करा. हाय. ओके,
बाबडी तुझ्या युट्यूब चॅनलचं नाव काय? मेरे यूट्यूब का चैनल है हा बाबडी की पाठशाला, काय आहे? पुन्हा सांग. बाबडी की बाबली की पाठशाला. ओके, बाबडी की पाठशाला. ऐकलं मित्रांनो, काय शिकवतो ते त्याच्यावर? काय व्हिडिओ असतात तुझे? ABCD. ABCD, कसे कबूतर. कबूतर. ओके, तर मित्रांनो बघू शकता हे तर आहेतच ह्यांचे युट्यूब चॅनल आहेत. आणि आणखी माझे 2 युट्यूब चॅनल आहेत ना, ते फेसलेस युट्यूब चॅनल आहेत. ते आता मी रिव्हील नाही करत आहे. ओके, फेसलेस युट्यूब चॅनल आहे. कारण तिथे जाऊन तुमच्या त्या कदाचित ह्याच्या बाहेर असू शकतात. कारण त्याच्यावरचे व्हिडिओज आहेत ते वेगवेगळ्या कॅटेगरीमधले आहेत. आणि हा ब्लॉगिंग म्हणून मी एक ह्याच्यावर तुम्हाला ते शूट करून सांगतो. तर लक्षात घ्या, माझ्याबद्दल कमेंट्स करण्यापेक्षा किंवा तुमच्या पोटात दुखत असेल तर मी म्हणतो तुम्ही आद्या बाहेर येऊन त्यांना यूट्यूब चॅनल एक ओपन करून द्या. तर मित्रांनो, तुम्हाला पण असं वाटत असेल तुम्ही या, ते आणखी एक यूट्यूब चॅनल ओपन करून द्या त्यांना. ओके, तुम्ही हँडल करा, तुम्ही त्यांना व्हायरल करून द्या. चांगलंच आहे, त्यांना 2 पैसे भेटणार आहेत का आजी? त्यांना 2 पैसे भेटणार आहेत. ओके, तर काहीतरीच कमेंट करण्यापेक्षा ना त्यांना हेल्प करा, डिमोटिव्ह करू नका. ओके, एवढंच मला म्हणायचं होतं. आणि मला कमेंट्स वाचायची पहिल्यापासून सवय नाही आहे तशी. ओके, वाचतच नाही मी. कारण माझे एवढे यूट्यूब चॅनल आहेत, कुठल्या चॅनलवरचे मी वाचत बसू आणि कोणाकोणाला रिप्लाय देत बसू? आलं लक्षात? तर आय होप तुमच्या लक्षात आलंच असेल. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल का कावळा, माझे ऑलरेडी मिलियन्समध्ये व्हिडिओज होते जे ट्रेडिंगमधले होते. ते आता काही कारणास्तव कम्युनिटी गाईडलाईननुसार ते व्हिडिओज मी डिलीट मारून टाकले आणि मग त्याला ब्लॉगिंगमध्ये कन्वर्ट केलं वगैरे व्हॉटेवर. तरी पण आहेत. आणि सेकंड थिंग, का तुम्हाला असं वाटत असेल का कावळ्यामुळं आम्ही फेमस झालो आहे, तर थोडा बोलणाऱ्या कावळ्या ह्यांचं यूट्यूब चॅनलची लिंक आहे ना, ती पण तिथे डिस्क्रिप्शनमध्ये टाका, जेणेकरून त्यांना मदत होईल. ओके, आता जेवढं होतं तेवढं तर झालंय. आता व्ह्यूअर्स ऑटोमॅटिक ज्यांना जे व्हिडिओज बघतात त्यांना माहिती आहे का ऑफिशियल त्यांचा यूट्यूब चॅनल कुठला आहे. लोक तिथे ऑटोमॅटिकली आता शिफ्ट व्हायला लागलेले आहे. शिफ्ट म्हणण्यापेक्षा तुमचे व्हिडिओज ते बघतील आणि प्लस या फॅमिलीचे पण बघतील. कारण सर्वांना असं वाटतं की फॅमिलीचं चांगलं आर्थिक सहकार्य झालं पाहिजे. मग आपण नाही करू शकत, तर यूट्यूबच्या माध्यमातून होऊ शकतं. तर आय होप हा व्हिडिओ खूप चांगला झालेला असेल. तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ पूर्णपर्यंत बघायचा आहे. आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र परिवारांना, तुमच्या नातेवाईकांना, जेवढे पण कोणी आहेत त्यांना सर्वांना शेअर करा. आजी बरोबर का? हो बरोबर. सर्वांना शेअर करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.